प्राजक्ता, मगाशी जसं तू म्हणालीस की माहोल तर खूप सॉलिड होता, मगाशी जल्लोषाचं वातावरण होतं, पण थोडासा शुकशुकाट आता पसरलेला आहे, थोडीशी शांतता आहे, कारण 11-2 अशी स्थिती आहे. शिखर धवन आणि युवराज सिंग आता मैदानात आहेत. पहिल्या दोन्ही विकेट्स ज्यांच्याकडनं खूप मोठ्या इनिंगची अपेक्षा होती, सेंचुरीची अपेक्षा होती, विराट कोहली आणि रोहित शर्मा दोघंही आउट झालेले आहेत. मोहम्मद आमिरने दोघांनाही पॅव्हेलियनमध्ये परत पाठवलेलं आहे आणि आता आपले दोन्ही लेफ्ट हँडर्स म्हणजे शिखर धवन आणि युवराज सिंग हे दोघे मैदानात आहेत. आणि आत्ताच्या या सिच्युएशनवर आपण विजय साळवींकडनं अधिक विश्लेषण घेऊया. विजय, 11-2 कुठेतरी शिखर धवन आणि युवराज सिंगवर आता प्रेशर बिल्ड झालंय. प्रेशर बिल्ड झालंय, टेन्शन असेल. ऐतिहासिक भाषेत जर सांगायचं झालं तर 2 मोते गळाली अशा प्रकारचं वर्णन भारताच्या आत्ताच्या स्थितीचं करायला लागेल. रोहित शर्मा गेलाय, विराट कोहली गेलाय, पण गब्बर अजूनही मैदानात आहे. आणि गब्बर जोपर्यंत मैदानात असतो तोपर्यंत घाबरायचं कारण नाही, कारण गब्बर म्हणतो की जो डर गया वो हार गया. आणि म्हणूनच गब्बर ज्या पद्धतीनं आता खेळतोय, गब्बर म्हणजे शिखर धवन चौकारा मागून चौकार ठोकतोय. त्यामुळे भारताची आशा अजूनही जिवंत आहे, जरी 2 मोते गळालेली असली तरी. खरंय विजय, जसं तू सांगतोस की ओपनिंग आपले जे दोघं कॉन्फिडंट होते ते तर आउट झाले, पण मिडल ऑर्डरकडनं पुन्हा एकदा आपल्याला एक्सपेक्टेशन्स आहेत, कारण अजून धोनी बाकी आहे, त्याच्यानंतर केदार जाधव आहे, हार्दिक पांड्या आहे. बॅटिंग स्ट्रॉंग आहे, पण थोडंसं कुठेतरी थांबून खेळण्याची गरज आहे. थांबून खेळण्याची गरज. आणि अश्विन, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आत्ता जे नियम बदलले आहेत, या नियमामध्ये कुठल्याही संघाला आता प्रेशरमध्ये येण्याची गरज नाही. पहिल्या 10 ओव्हरमध्ये 2 क्षेत्ररक्षक बाहेर असतात, 11 ते 40 मध्ये 4 क्षेत्ररक्षक बाहेर असतात आणि 41 ते 50 मध्ये 5 क्षेत्ररक्षक बाहेर असतात. ह्या सगळ्या ज्या बाबी आहेत, या सगळ्या बाबी फलंदाजांकडे खेळ झुकवणार आहेत. आणि तुमच्याकडे असे फलंदाज आहेत ज्यांनी आतापर्यंत अनेकदा मॅचेस जिंकून दिले आहेत. युवराज सिंग त्याच्या कारकिर्दीतली जवळजवळ 301वी मॅच खेळतोय. महेंद्र सिंग धोनी जवळजवळ 7-8 वर्षाची करिअर आहे. असे जर फलंदाज तुमच्याकडे असतील आणि 339 धावाचं टार्गेट आहे, मला वाटतं हे टार्गेट हे फलंदाज लक्षात घेता कठीण नाही. फक्त तुम्हाला तुमच्या समोर मोहम्मद आमिर आहे, जुनैद खान आहे, यांचा अतिशय ताकदीने सामना करायचा आहे. खरं तिखट मारा आपल्याला त्यांचा झेलायचा आहे. विजय, धन्यवाद या माहितीबद्दल. दरम्यान आपण मगासपासून रोहित शर्माच्या शाळेतला माहोल बघत होतो. तिकडचं वातावरण मगाशी तरी जल्लोषाचं होतं, पण आता मला खात्री आहे तिकडे शुकशुकाट पसरलेला असणार. आपण माधवीकडे जाऊया. माधवी, मगाशी जल्लोष, रोहित शर्मा सेंचुरी मारणार, विराट कोहली सेंचुरी मारणार, असं सगळं वातावरण, आणि आता तिकडे काय कशा प्रकारची शांतता आहे? खरंच जराशी शांतता पसरलेली आहे, गंभीर वातावरण निर्माण झालंय. कारण ज्या शाळेचा विद्यार्थी होता रोहित, त्या शाळेत मी आत्ता आहे आणि त्याची बॅटिंग पाहण्यासाठी तुफान गर्दी इथे झाली होती सकाळपासूनच. मात्र आता जसा तो आउट झाला, निम्म्या अधिक खुर्च्या आता रिकाम्या झालेल्या आहेत. बरेच जण आता घरी निघून गेलेले आहेत. मात्र तरीही काही जणांना आशा आहे की भारताचे जे महत्त्वाचे मधल्या फळीतले जे फलंदाज आहेत, अनुभवी फलंदाज आहेत, युवराज आणि धोनी सारखे, ते काहीतरी चमत्कार करतील. त्यांच्याकडनं जाणून घ्या, जे अजूनही बसलेले तिथे या विश्वासाने, त्यांच्याकडनं जाणून घ्या त्यांचं काय मत आहे. मला असं वाटते की भारताच्या मालिकेमध्ये फॉर्ममध्ये असलेले रोहित शर्मा आणि विराट कोहली जरी आउट झालेले असले आणि त्याच्यामुळे पाकिस्तानचं पारडं जरी जड झालेलं असलं तरीही पाकिस्तानकडे 70% आणि भारताकडे 30% चान्सेस आहेत. भारताचे महेंद्रसिंग धोनी आणि युवराज सिंग यांना ICC टुर्नामेंटच्या फायनलमध्ये खेळण्याचा दांडगा अनुभव आहे. एक चांगली भागीदारी झाली तर पॉवर प्लेच्या 41 ते 50व्या ओव्हरमध्ये आपण चांगले फटकेबाजी करू शकतो आणि भारताला जिंकण्याचे चान्सेस अजून आहेत असं मला. तर युवराज आणि धोनीकडून त्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. आप बताइए, हमारे 2 बल्लेबाज अभी आउट हो गए, अभी कौन बल्लेबाजी करेगा, कौन जीता के देगा? मुझे लगता है धोनी और युवराज सिंह से बहुत सी एक्सपेक्टेशंस है और वी आर होपिंग दैट दे डू समथिंग फॉर इंडिया. हमारा गब्बर भी अभी फील्ड पे, अभी हमारा गब्बर शिखर धवन भी फील्ड पे है, वो कुछ चमत्कार करेगा ऐसा लगता है आपको? हाँ श्योर. एक्चुअली दुखद है कि रोहित और विराट की विकेट गई, लेकिन उम्मीद नहीं छोड़ना चाहिए. धवन बाकी है और जाडेजा बाकी है, पांड्या बाकी है, तो इंडिया जीतेगा, 100% जीतेगा. भारत माता की जय. अजूनही यांना विश्वास आहे की भारताचे अनुभवी फलंदाज पुढे काहीतरी आज चमत्कार करतील आणि पाकिस्तान विरुद्ध भारताला आज मध्ये मध्ये जे चौके मारले आहेत त्याच्यावर आता जल्लोष केला जातोय, त्याच्यावर सगळ्यांचा उत्साह वाटतोय. मात्र अजूनही भारताच्या विजयाची प्रतीक्षा आहे. तो विजय थोडासा लांब आहे, अवघड आहे, मात्र तो विजय नक्की होईल असा विश्वास अजूनही त्याच्या चाहत्यांना वाढतोय. अश्विन,
नक्कीच माधवी, प्रत्येक बाउंड्री आता चिअर केली जाते. याचं कारण सुरुवातीला थोडीशी नाजूक स्थिती होती, पण आता कुठेतरी थोडेसे चौकार बसायला लागले, त्यामुळे थोडं प्रेशर आपल्याला रिलीज व्हायला लागलं. वैभवकडे जाऊया आता आणि वैभवला विचारूया, वैभवच्याकडे जे फॅन्स आहेत त्यांना नेमकं काय वाटते, ते कॉन्फिडंट आहेत का? वैभव, माधवीकडचे फॅन्स जरी उठून निघायला लागले असते तरी परंतु वरळीतल्या स्मॅश सेंटर मधले फॅन्स आहेत ते अजूनही उत्साही असलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्या फॅन्सचा उत्साह आपण पाहू शकतो की दोन तरी आहेत. ह्या फॅन्सच्या मोठ्या अपेक्षा आहेत त्या आपल्या टीम इंडियावर आहेत. चीअर्स करताना पाहायला मिळतात, सपोर्ट करताना पाहायला मिळतात. युवराज आणि शिखरवर मोठी अपेक्षा आहे. आपण फॅन्सची बातचीत करून जाणून घेऊया किती मोटी अपेक्षा है तुला अजून टीम इंडिया कडून? जीतेगी इंडिया ही जीतेगी, चाहे कोई बात नहीं 2 विकेट चलेगा लेकिन इंडिया ही जीतेगा आज. तुला काय वाटतंय? ऑफ कोर्स इंडिया ही जीतेगी और कौन जीतने के लिए रेडी है यहाँ पे. पाकिस्तान को हम मौका तो देने वाले हैं नहीं क्योंकि हमारा जो एड आता है मौका नो चांस मैन. इंडिया ही जीतने वाली है. विराट आउट झाल्यामुळे नाराज झाली आहेस का? मेरा बहुत ज्यादा दिल टूटा है विराट को देख के. एक साइड में अकेले वो बैठे हैं, बट अब मुझे ऐसा लगता है कि युवराज और धवन खींच लेंगे मैच को आगे. तुला काय वाटतं? वर्ल्ड कप मध्ये पण सचिन आणि सेहवाग पहिले गेलेले, पण आपणच वर्ल्ड कप जिंकलेलो. तर फार जुनी आठवणीने सांगितलेली आहे. तुला काय वाटतं? इंडिया ही जीतेगी. या 2 विकेट गेलेले आहे. इंडियावरचं प्रेशर वाढलेलं आहे आता. फिर भी इंडिया ही जीतेगी. फॅनच्या आशा आहेत की इंडिया जिंकणार आहेत. आपल्यासोबत आणखीन फॅन्स आहेत. तुला काय वाटतं? 2 विकेट्स गेलेले आहे. मिडल फळीवरचा प्रेशर वाढलेला आहे. हमारे पास 11 शेर है, 2 शेर चले गए हैं, बाकी के शेर है और जीत के रहेंगे. क्या बात है. अपने पास पांडे है, अपने पास युवराज है, अपने पास पूरी दुकान पड़ी है. आओ तो उड़ा देंगे मिनट से पहले. बस इंडिया बाप होता है, बेटा बेटा होता है. 2 विकेट्स गेल्या असल्या तरी फॅन्सचं लक्ष आहे ते भारताच्या विजयाकडे लागलेलं आहे. आणि आपण पाहिलं की बाप होता और बेटा बेटा होता याच्या शेरोशायरी आता फॅन्स कडून ऐकायला मिळतात. तर हा आहे मुंबईकरांचा फॅन्स आहे, तो अतिशय उत्साह आहे, तो शिगेला पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळतो. अश्विन, तेव्हा आपण बघितलं की जल्लोषाचं वातावरण तिकडे आहे. अजूनही फॅन्स कॉन्फिडंट आहेत कारण आता थोडं प्रेशर रिलीज व्हायला लागले. आणि युवराज सिंग आणि धवन दोघे मैदानात आहेत. युवराज त्याच्या खास करून सासूरवाडीत खेळतोय आणि जावयाचं त्याला तिकडे टॅलेंट दाखवायचं. जावई कसा आहे, कसदार कसा आहे, बॅटिंग कशी करणार आहे हे देखील आपल्याला बघायचं आहे. आता युवराज आणि धवनवर मोठी भिस्त आहे. मात्र इकडे आपली म्युझिकल आर्मी जी आहे ती देखील मगासपासून चिअरअप करते. म्हणजे विकेट पडल्यानंतर देखील त्यांचा जोश कुठेही हरवलेला नव्हता. तर त्यांना मी पुन्हा एकदा सांगेन की या दोन्ही लेफ्ट हँडर्सचा तुम्ही चिअरअप करा. यही सपना है तेरा, तूने अब जाना है. हाँ यही रास्ता है तेरा, तूने अब जाना है. हाँ यही रास्ता है तेरा, तूने अब जाना है. हाँ यही सपना है तेरा, तूने पहचाना है. तुझे अब ये दिखाना है, तुझे अब ये दिखाना है. रोके तुझको आंधिया या जमीन और आसमां, पाएगा जो लक्ष्य है तेरा. लक्ष्य तो हर हाल में पाना है. लक्ष्य तो हर हाल में पाना है. लक्ष्य तो हर हाल में पाना है.